हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता रिसेंटली मी Q&A टाकलेलं स्पेशली फॉर दिस चॅनल. सो लेट्स बिगिन. तर आज मी तुम्हाला दाखवते. मी भरपूर मला 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 ना यकीन नाही झालं की एवढे क्वेश्चन्स येतील. मी जेव्हा यशसोबतचे क्वेश्चन आन्सर स्टोरी टाकत होती Q&Aसाठी तेव्हा भरपूर क्वेश्चन्स यायचे. बट टू माय सरप्राईज मला भरपूर आलेत आणि मी असे इथे दिसत नाही बरेच आहेत. काही घेतलेत आणि मी डिसाईड केलं ह्याचं पार्ट 2 पण बनवेन. येस, तर तसे सगळे क्वेश्चन्स आता मी इथे नोट डाऊन केलेत. अर्धे आहे हे पार्ट 1 असेल मोस्टली. नेक्स्ट मंथच्या स्टार्टला पार्ट 2 टाकेन, म्हणजे असं Q&A 1 Q&A 2. सो लेट्स बिगिन. तर पहिले दिस कुर्ती, हा शॉर्ट कुर्ती आहे. मी जास्त मागे नाही जात, खाली शॉर्ट्स आहेत, पजामा. सो हा मी घेतला आहे अजिओवरनं. मी लिंक खाली टाकेन. आणि मी आता सगळं गणपती झालं आहे, सगळं झालेलं आहे. दिवाळीत आय कॅन ट्रस्ट, परत हे असं गडबड होऊ शकते. लास्ट वीक मी एक व्हिडिओ मिस केली, बट सगळे व्हिडिओज आणि जे काय मी वेअर करते त्याची पण लिंक मी खाली ॲड करत जाईन. सो लेट्स बिगिन. खूप बडबड झालेली आहे. सो फर्स्ट अगेन ही आयडिया आहे हॉल व्हिडिओज फॉर फॉर्मल्स. सो फॉर्मल्ससाठी आय हॅव डिसाइडेड, म्हणजे मी एक ट्राउझर्सचा व्हिडिओ बनवेन आणि एक शॉर्ट कुर्तीज आणि शर्ट्स. सो त्याचा एक डिफरंट बनवेन आणि त्या दोघांना मी कसं पेअरअप करते हे मी शॉर्ट्स टाकतच असेन. जर तुम्ही मला फॉलो करत असाल तर तुम्हाला दर एव्हरी आठवड्यात असे सकाळचे दिसतील. तर ते आहे. तर मी नक्की हा आयडिया बनवून ठेवलेला, म्हणजे डोक्यात आहे. मोस्टली नेक्स्ट वीक मी टाकू शकते हा व्हिडिओ. नेक्स्ट इज मेकअप सजेशन फॉर ऑइली स्किन. ऑइली स्किन ट्रस्ट मी खूप लकी पण आहे आणि खूप अनलकी पण. मेकअपसाठी आय वूड सजेस्ट फॉर ऑइली स्किन, तुम्ही जेवढा कमी मेकअप करता येईल तेवढा कमी करा. आणि जास्त ना फाउंडेशन वगैरे नका यूज करू फॉर डेली पर्पज, बिकॉज ते काय ना ऑइल भरपूर निघतं आणि फाउंडेशनची थप्पी अशी एकदम स्किनवरती बसते ना की मग पिंपल्स यायची शक्यता आहे, बिकॉज त्याला ब्रीथ करायला नाही मिळत. म्हणून ऑइली स्किनवाल्याने स्पेशली प्लीज अवॉइड करा जास्त दररोजसाठी फाउंडेशन वगैरे. आणि जर तुम्हाला मेकअप यूज करायचाच असेल ना, तर जर तुम्ही कॉन्फिडंट आहात विदाऊट मेकअप, देन यू कॅन जस्ट अप्लाय सनस्क्रीन, ती पण म्हणजे अशी जेल टाईपमध्ये. क्रीम काहीच यूज करू नका. मॉइश्चरायझर पण असं यूज करा ज्याची कन्सिस्टन्सी एकदम वॉटरी असेल, बिकॉज आपल्या स्किनला मॉइश्चरायझरची एवढी गरज पडत नाही, पण मॉइश्चरायझर इज इम्पॉर्टंट. सो ते सनस्क्रीन नेक्स्ट आहे. सनस्क्रीनसाठी पण मेक शुअर की तुम्ही जेल कन्सिस्टन्सीवाला यूज करतायत. आणि जर तुम्ही काही त्याच्यावरती ब्लश वगैरे लावायचं असेल तर आय वूड सजेस्ट की क्रीम ब्लश लावलं तर अजून क्रीमी होईल. पावडर ब्लश लावलं तर ते डेलीसाठी आय वोंट सजेस्ट, बिकॉज ते खूप असं मेकअप केल्यासारखं वाटतं. सो गो फॉर टिंट्स और लिपस्टिकचा हात लावला तरी चालेल, बट मी जसं मध्ये बोललेली की लिपस्टिक आय डोंट थिंक इट्स अ गुड आयडिया फॉर युअर चीक्स. सो टिंट बाय करा और क्रीम, बट पावडर अवॉइड करा. आणि कॉम्पॅक्ट सनस्क्रीन लावून कॉम्पॅक्ट हे क्रीम ब्लश लावून कॉम्पॅक्ट लावा इफ यू आर कम्फर्टेबल. जर तुम्ही इनसिक्युअर असाल स्किनबद्दल, होतं असं, मी पण त्या स्टेजवरती होती. हळूहळू आपण कॉन्फिडंट होतो इन केस जर पिंपल्स असतील तर. जर पिंपल्स नसेल तर आय डोंट थिंक तुम्ही सनस्क्रीन लावलं, कॉम्पॅक्ट लावलं, ब्लश लावलं, यू आर गुड टू गो. मेन आईजवरती फोकस करा जर तुम्हाला जास्त आहे, बिकॉज आयब्रोज अँड आय लॅशेस जर चांगले असेल तर तुम्ही फेसवरती बाकी काही करतायत हे लक्ष कोणाचं जात नाही. सो या, तर मे बी तुम्हाला कळलं असेल. बाकी काही डाऊट्स असतील तर प्लीज तुम्ही कमेंटमध्ये मला विचारा, मी नक्की रिप्लाय करेन. तर हेच होतं. मी पण आत्ता मग मॉइश्चरायझर लावते, सनस्क्रीन लावते, कॉम्पॅक्ट लावते अँड आय एम गुड टू गो. कॉम्पॅक्ट मी डेली नाही लावत. कधी ऑफिसमध्ये मला असं वाटलं की डार्क सर्कल्स दिसत आहेत किंवा खूप इथे आता पिंपल असं रेडनेस येत आहे, तर मग मी थोडंसं कॉम्पॅक्ट डॅप करते. तर कॉम्पॅक्ट पण म्हणजे असं ते मेवलिनचं मी यूज करते, फिट मी. तर ते आहे. ऑनेस्ट रिव्ह्यू ऑन ग्लायकॉलिक ॲसिड ऑलरेडी या व्हिडिओच्या आधी तो केला आहे. ट्राईड एनी विटॅमिन सी सिरम, विच सिरम वूड यू सजेस्ट फॉर ऑइली स्किन. सो मी आधी ट्राय केलं होतं विटॅमिन सी सिरम 1-2 ब्रँड्सचं, आणि एक ब्रँड होता वाव, आय गेस, आय रिग्रेट, एकदम मला नाही आवडला तो ब्रँड. त्याचं ना विटॅमिन सी 1-2 वीकमध्येच ते असं ब्लॅकिश पडायला लागलेलं, तर मी ते यूज करणं बंद केलं. त्याच्यानंतर
मी अजून एक मला ब्रँडचं नाव नाही आठवत, अजून एकदा यूज केलं बट माझ्यासाठी नाही वर्क केलं फॉर सम रिझन, आय डोंट नो. विटॅमिन सी लोक बोलतात की लावलं पाहिजे, खूप चांगलं असतं, बट मला असं वाटतं की सिरमपेक्षा ना असा काहीतरी मॉइश्चरायझर किंवा अशी काहीतरी क्रीम घ्या ज्याच्यामध्ये विटॅमिन सी असेल, बिकॉज फॉर मी इट डिडंट वर्क. विटॅमिन सीने मला काय असं वेगळं वाटलं नाही. मी यूज केलं अख्खी बॉटल, 2 बॉटल मी बाय केली, एक तर वाव पहिले केलेलं आणि नंतर ती ब्रँड केलेलं, दोन्हीने पण काम नाही केलं आणि एका पॉईंटनंतर मला ते फेकावं लागलं बिकॉज त्याची शेल्फ लाईफ खूप कमी आहे. नेक्स्ट इज व्हाईट हेअर सोल्युशन, एनी कलर ऑर प्रोडक्ट. सो व्हाईट हेअर माझे पण आहे आणि व्हाईट हेअरचं आय डोंट नो काय, त्यांना असं बाहेर यायचं असतं. इथे तुम्हाला दिसेल माझे व्हिडिओज, हा व्हाईट हेअर माहिती नाही सगळीकडे असा बाहेर आलेला असतो. तर माझे पण व्हाईट हेअर्स आहेत, इथे 2-3 आहेत, म्हणजे कमी अमाऊंटमध्ये आहेत, बट ते वाढणार, आय नो. आय हॅव मेड माय माइंड. म्हणजे आधी जेव्हा मी कॉलेजमध्ये होते त्या 1-2च दिसायच्या, आता मला 5-10 दिसतात. तर मी पण अजून ह्याच्यावरती काही काम केलं नाही आहे. आय थिंक आयर्न कमी असल्यामुळे तर होतं आणि आत्ता आपलं एन्व्हायरमेंट जसं आहे, आपलं फूड जसं आहे, आय थिंक आपल्या खाणीमाण्यामुळे आपलं खूप लवकर एजमध्ये ते व्हायला लागतं. तर तुम्ही डॉक्टरलाच कन्सल्ट करा, बिकॉज आय एम नॉट द राईट पर्सन, कारण मी काही प्रोडक्ट्स यूज नाही केले. हळूहळू काळोख होतं कारण की पाऊस पडतो. तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये राहत असाल तर की या वीकमध्ये कसं काय धडामधुडूम होतं आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज स्टायलिंग टिप्स. आय थिंक मी याच्यावरती एक व्हिडिओ बनवली पाहिजे. मी अशी प्रो नाही आहे, माझ्या ओळखीत एक फ्रेंड आहे, मी तिचं इंस्टाग्राम अकाउंट टॅग करेन, ती खूप चांगलं स्टाईल करते. तर ती म्हणजे माझी सबस्क्रायबरच होती तेव्हा आमची ओळख झाली. सो तिचं खूप एस्थेटिक प्रोफाईल आहे, मी ते करेन आणि मला जेवढं माहिती त्याच्यावरती पण मी एक व्हिडिओ बनवेन स्टायलिंगवरती, की मी काय माझ्या स्टायलिंगच्या मागे माझे काय आयडियाज असतात. सो जर असं क्विकली सांगायला गेलं तर मला आता रिसेंटली असं आवडायला लागलं की कॉटन घाला, कम्फर्टेबल घाला. आणि आता माझं हे थोडं जाडे आहेत, सो आर्म्स, सो मला थोडंसं स्लीवलेस घालायला ना आवडतं. आय डोंट माइंड, मी कॉन्फिडंट पण आहे, बट कम्फर्टेबल नाही वाटत मला. सो आय प्रेफर, आणि मला आय डोंट नो वाय लाँग स्लीव वगैरे घातले ना की आपण थोडेसे उंच आणि असे लांब असे मस्त वाटतो. सो आय मोस्टली प्रेफर लाँग स्लीव्स और एवढे स्लीव्स, कुर्तीज वगैरे पण, और शर्ट्स और टॉप्स. तुम्ही जास्त बघितले असेल माझे एकतर एवढे स्लीव्स असतात किंवा एवढे. जेव्हा आपण स्लीवलेस वगैरे घालताना तेव्हा खूप विचार करावा लागतं, तर तेवढा विचार करायचा नसेल तर मग मी फुल स्लीव वगैरे घालते. तर मी तुम्हाला स्टायलिंगवरती व्हिडिओ बनवेन नक्कीच. नेक्स्ट इज टॅन रिमूव्हल सजेशन. टॅन रिमूव्हलसाठी मी एक ग्लायकॉलिकसोबतच टाकलं आहे, ते मी यूज करते. त्याच्या व्यतिरिक्त माझं जे नॉर्मल घरेलू स्क्रब आहे, राईस फ्लावर, ते सगळं मी यूज करते. आणि अजून एक मी आता रिसेंटली इंस्टाग्रामवरती बघितलं की तूर डाळचं मिक्सचर बनवून फेसला अप्लाय करायचं, ज्याने टॅन रिमूव्ह होतं. तर मी अजून ते ट्राय नाही केलं, मी ते ट्राय करेन आणि मी शॉर्ट्स किंवा ह्याच्यावरती लाँग व्हिडिओवरती शेअर करेन. मोस्ट रिक्वेस्टेड क्वेश्चन आहे हा, सॉरी मोस्ट आस्क्ड क्वेश्चन आहे हा. तर हेअरकट मी तुम्हाला सांगते, एक्सप्लेन करावं लागेल, मला फोन ठेवते बाजूला. तर मी हेअरकट जेव्हा करते ना, मी त्याला फोटो दाखवते पिंटरेस्टचा, अँड ते काही नसतं, लाँग लेअर असतो. सो बेसिकली माझे एक, मी तुम्हाला केस सांगते, तुम्हाला माहिती असेल भरपूर वेळा तुम्ही बघितलं, वेवी आहेत. सो त्याच्यामुळे मी कोणताही कट केला ते असे कर्ली वाटतात आणि मग असं वाटतं की ओ माय गॉड काय हेअरकट केला आहे. सो असं काही नाही आहे, माझा नॉर्मल हेअरकट केला. तर जेव्हा मी स्ट्रेट करेन ना केस, ओ नाईस, मी एकदा ना शॉर्ट्समध्ये मी हे करेन, आधी असे केस दाखवेन आणि मग स्ट्रेटनिंग करून दाखवेन, म्हणजे तुम्हाला माझा ॲक्च्युअल हेअरकट कळेल. सो माझे लाँग लेयर्स आहेत, सी, ही लेअर 1, ही लेअर 2, ही लेअर 3 आणि ही लेअर 4. जास्त काही नाही, ह्याच्यामध्ये असे लाँग लेयर्स आहेत, फक्त हे कर्ल होतात त्याच्यामुळे हे असे थोडेसे काहीतरी असं वाटतं की वेगळं हेअरस्टाईल आहे. आणि अजून एक गोष्ट मी जी माझ्या हेअर ड्रेसरला सांगते की फ्लिक्स, तर फ्लिक्स मी एवढे नाही कापत, मी एवढे कापते, पण आता मी एवढे ट्राय करणार आहे, बघूया. एवढे कापते, एवढे फ्लिक्स कापायचे. आणि त्याला मी सांगते की हा जो क्राऊन एरिया आहे ना त्याला बाउन्स द्यायला. तर त्याच्यामध्ये ते लोक काय करतात, आणि हे मी नाही, मला त्यांनी सजेस्ट केलेलं, बट त्याच्यानंतर मी त्याला नेहमी हे करायला सांगते.
हा जो आहे ना एरिया, तो फर्स्ट लेअर त्याची इथून अशी काहीतरी स्टार्ट होते. आता केस वाढले आहेत म्हणून, मग त्याच्यामुळे हा एरियाचा एक वेगळा लेअर क्रिएट होतो आणि मग खाली लेअर कट. तर तुम्ही तुमच्या हेअरड्रेसरला सांगू शकतात की लॉंग लेअर आणि थोडासा क्राऊन एरियामध्ये त्याला हे सांगा, बाउन्स द्यायला. सो ते बरोबर करतील. आणि मी तुम्हाला स्क्रीनशॉट पॉपअप करेल की ॲक्च्युली मी काय बोलते. क्राऊन एरियावरती बाउन्स जर द्यायला सांगायचं असेल तर ते कसं दिसतं ते मी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवते. हेअरकट, फेवरेट फेस वॉश. सो फेस वॉश आता रिसेंटली मी जो यूज करायला लागली आहे ना, बायोक्यूल. तर बायोक्यूल ह्या लोकांनी मला लाईक इट्स अ कोलॅब, बट मला त्यांचे प्रोडक्ट्स आवडले. म्हणजे तो फेस वॉश मी तेव्हा यूज केला, त्याच्यानंतर मी तो रेग्युलरली यूज करते. सो मग हे कोलॅब हे पेड नाही आहे, मी जस्ट माझे व्ह्यूज सांगते. मी तुम्हाला आधी पण बोलली, जर कोणतं पेड नसेल तर मी तुम्हाला डायरेक्टली व्हिडिओ प्रोडक्ट वगैरे दाखवतानाच बोलेल की हे पेड नाही, म्हणजे कोलॅब नाही आहे. बाकी तुम्ही समजून जा. आता मला ना ते ऑप्शन येत नाही आहे की इन्क्ल्यूड पेड कोलॅब किंवा इन्क्ल्यूड ॲड वगैरे. मे बी माझं न्यू चॅनल आहे म्हणून, बट आय थिंक थोड्या दिवसांनी यायला लागेल. सो मी ते ॲड नाही करू शकत आहे, बट मी मेक शुअर करेन की मी तुम्हाला असं सांगेन. सो बायोक्यूल म्हणून त्यांचा एक फेस वॉश आहे, तो मला आता रिसेंटली आवडतो आहे. त्याच्या व्यतिरिक्त ऑल टाईम फेवरेट सांगितलं तर सेटाफिलचं फक्त एवढाच इश्यू होतं की मला जेवढं क्लीन हवा आहे ना फेस तेवढा होत नाही. सो मी सेटाफिल कधी यूज करते जेव्हा मी एकदम मेकअप केलेला असेल फुल फेस, तर तो मेल्ट डाऊन करायला मी सेटाफिल यूज करते आणि मग त्याच्यानंतर मी रिक्विल यूज करते. जेव्हा मला पिंपल्स होते तेव्हा मी AHA ग्लो म्हणून एक फेस वॉश होता. मी ह्या सगळ्या फेस वॉशला एक तर पॉपअप करेन, नाही तर मी लिंक शेअर करेन. आणि इनकेस जर मी लिंक विसरली तर प्लीज मला कमेंट करा, मी तुम्हाला पाठवेन ती लिंक. मी कधी कधी विसरून जाते, सॉरी. होम रेमेडीज, तर माझं ऑल टाईम फेवरेट होम रेमेडीमध्ये सांगायला गेलं तर राईस फ्लावर. ते मी स्किनसाठी पण वापरते, ॲज अ स्क्रब पण वापरते, ॲज अ मास्क पण वापरते आणि ॲज अ स्कॅल्प स्क्रबर पण वापरते. आणि त्याचं जर तुम्ही पाणी वगैरे म्हणजे भात बनवून त्याचं पाणी वगैरे करून केसाला जरी लावलं तरी पण छान आहे. सो हे रेमेडीज घरेलू मी यूज करते. बेसन वगैरे मी आधी यूज करायची, रिसेंटली नाही केलं आहे. सो ते आहे. शावर रुटीन अँड प्रोडक्ट्स. शावर रुटीन, आय एम अ 9 to 5 पर्सन. सो माझं असं शावर रुटीन असं काही नाही आहे. असं असतं की सकाळी उठून मला आंघोळ करणंच मोठी गोष्ट वाटते. तर सकाळी उठून मी फटाफट डव आणि बॉडी शॉपचं माझ्याकडे हे आहे, काय बोलतात, फेस वॉश, बॉडी वॉश. पण मी ते तुम्हाला आता कोणता आहे ते काय सांगणार नाही आहे. डवचा तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, एकच असतो. कारण की मला त्याने काय असं वाटत नाही, लाईक ओके आहे. आधी मी ना बॉडी शॉप नाही, एक वेगळा होता, त्याचा ब्रँड आहे ना, खूप त्याचे कॅन्डल्स वगैरे पण मिळतात. तो कोणता ब्रँड आहे मला आठवत नाही. आठवलं, बाथ अँड बॉडी वर्क्स. तर बाथ अँड बॉडी वर्क्सचा तो एक होता बॉडी वॉश, तो मी यूज करायचा. आणि तो असा होता ना की मी तो अप्लाय केल्यानंतर ॲटलिस्ट फुल डे मला बोलते ना असं घामाचा वास वगैरे काही नाही यायचा. सो तो खूप छान होता, असा मस्त होता. तर ते होतं. बेस्ट ब्लश अँड हायलायटर. तर बेस्ट ब्लश आत्तापर्यंत मला ना ते टिंट वाटतं जे मी यूज करते, कारण मला पावडर ब्लशेस नाही आवडत. ते टिंटेड मस्त आहे, म्हणजे मेकअप फाउंडेशन वगैरेच्या आधी लावलं ना तर ते जास्त नॅचरल वाटतं आणि त्याने असं बिल्डअप नाही वाटत मेकअपचा. सो ते माझं एट्यूड हाऊसचं एक टिंट आहे, दॅट इज माय फेवरेट. हायलायटर मी यूज नाही करत, मला आय डोंट नो वाय. ऑइली स्किन आहे ना तर ते असं दिसतं थोडं, म्हणजे असं हायलाईट होतं. सो मी नाही यूज करत. आणि इनकेस जर करायचंच असेल तर मग माझ्या पॅलेटमध्ये, कोणत्याही पॅलेटमध्ये शुगरचं मी मोस्टली यूज करायचे, पण ते ना खूप गोल्डन वाटतं. सो असं कुठे पण असेल कोणत्याही पॅलेटमध्ये हायलायटर तर ते थोडंसं लावते. असं काही स्पेसिफिकली मला माझं कोणतं फेवरेट नाही आहे. बट जर तुम्ही घेत असाल तर सर्च फॉर अ क्रीम हायलायटर और स्ट्रोब क्रीमचं असं असतं की ते आधी लावायचं फुल फेसला आणि मग फाउंडेशन किंवा टिंट वगैरे अप्लाय करायचं, मग ते असं ग्लोई वाटतं. नेक्स्ट
गो टू शॉपिंग प्लेस मी जास्त ऑनलाईन शॉपिंग करते. जर मला साडी वगैरे घ्यायचं असेल तर मी स्टोर्समधून घेते, ते पण ठाण्यालाच NKT कॉलेजच्या इथे तुम्हाला 3-4 शॉप्स दिसतील. फर्स्ट इज मला बाय हार्ट झाले, मी एवढ्या लोकांना सजेस्ट केलेत ना. फर्स्ट इज मयुरी, देन सुहागन, देन मॉसममध्ये तुम्हाला साडी, डिझायनर साडी, लेहंगेज सगळे मिळतील. सो हे माझे गो टू आहे. अँड फॉर्मल्स आणि हे सगळं घ्यायचं असेल तर आजिओ, आय लव्ह आजिओ, तिकडे तुम्हाला सगळं मिळून जाईल. आणि आजिओ नंतर मिंत्रा. सो मिंत्रा इज फॉर सूट सेट्स, म्हणजे जर बॅकलेस काही घ्यायचं असेल, फेस्टिव्ह वेअर बघायचं असेल, खूप असा मोठा अनारकली, तर हे ॲक्च्युली मी एक व्हिडिओ बनवणार आहे की हाऊ डू आय शॉप ऑनलाईन ऑन डिस्काउंट्स. तर स्टे ट्यून्ड, हे मी नेक्स्ट वीक नक्कीच करेन. तर आय एम थिंकिंग की एक मी असं काहीतरी स्किन केअर या फिर प्रोडक्ट रिव्ह्यू वगैरे असं काहीतरी बनवेन. मला एक एंगेजमेंट लुकला पण रिक्रिएट करायचं आहे, तो पण व्हिडिओ. आणि एक मी व्हिडिओ असं बनवेन इन्फॉर्मेटिव्ह की मी कुठून शॉपिंग करते, डिस्काउंट्स कसे अवेल करते, हे सगळं स्ट्रॅटेजीज वगैरे. हाऊ डू यू मेंटेन युअर ग्लो? आय डोंट डू एनिथिंग टू मेंटेन माय ग्लो. माझ्या फेसला असा काही एक्स्ट्रॉर्डिनरी ग्लो नाही आहे. मी जर जवळ आली तर तुम्हाला दिसेल पिंपल्स आहेत, डाग आहेत, हे ऊन आहे, कॅमेरा आहे म्हणून ते तो फ्लॉलेस वाटत असेल, ग्लोई वाटत असेल, बट सगळ्यांना स्किनवरती डाग असतात. तर माझी स्किन आता पिंपल फ्री झाली आहे, बट स्टील मला कुठे ना कुठे आहे. ते येत राहतं, कधी काही चुकीचं खाल्लं, स्पायसी खाल्लं, डस्टमध्ये गेलो. सो असं मेंटेन तर कधीच राहत नाही. बेटर करू शकतो आपण. बेटर तेच आहे की टाईम टू टाईम तुमचं स्किन केअर करा. ट्राय टू ईट ॲज मच ॲज हेल्दी फूड. ऑइली नका खाऊ आणि तुम्ही जास्त गरम फूड खाऊ नका. नॉनव्हेज फिश खाताय, फिश खा. चिकन थोडंसं कमी खा बिकॉज ते माझ्यासाठी हेल्प केलं. अँड ग्लोसाठी सर्वात इम्पॉर्टंट इज कोल्ड वॉटर. आईस नाही बोलणार बिकॉज आईस बर्न होऊ शकतं. कोल्ड वॉटर यूज करू शकता तुम्ही. सो ते थोडेफार आहेत माझे टिप्स. आणि हां, ग्लोई स्किन हवी असेल तर डोंट मिस युअर मॉइश्चरायझर. मस्ट नाही. मग भले ते पातळ असू दे किंवा जाड असू दे, काही तुमचे केसला तुम्ही प्रेमाने हँडल करा. एकदा मी वॉशरूममध्ये माझे केस विंचरत होती ऑफिसमध्ये आणि एक बाजूची माझी फ्रेंड नव्हती, ती कलीग, ओळखत नव्हती मी, बस ऑफिसमध्ये होती, ती वॉशरूममध्ये होती. ती मला बोलते, तू जसं केस विंचरतेस ना, मला बघून कसं तरी होतं बिकॉज ती अशी विंचरत होती. आणि आय वॉज लाईक की असं 2 भाग करते मी आणि मग असं इथे, मग इथे. आणि जर तुम्ही ना मधून तुटले ना, ते इथून खूप बाहेर येतात केस असे, इथून कुठून पण. तर ते मला नाही आवडत. मला असं आवडतं की एक केस आहे ना, तो वरतून खालपर्यंत असला पाहिजे. मध्ये तुटतातच ऑब्व्हियसली, आपण झोपतो कसं पण काहीही, बट कोम नीट करा. आणि नेक्स्ट इज डू यू फेवरेट शॅम्पू अँड परफ्यूम. फेवरेट शॅम्पू इज लव्ह ब्युटी अँड प्लॅनेट. तो माझा फेवरेट आहे. आधी लॅव्हेंडर होता, आता ऑलिव्ह यूज करते. ऑलिव्ह पण माझा फेवरेट आहे. परफ्यूम मला नाही आवडत, मी नाही यूज करत. त्यातल्या त्यात जर मी असं ठेवते घरी तर दॅट इज झाराचा लाईटली ब्लूम. तर तो माझा फेवरेट आहे. नेक्स्ट इज हाऊ डू यू कॅरी युअर क्लोथ्स सीमलेसली जर कॅरी करायचं असेल तर तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटतं ते तुम्ही वेअर करा. आता मी हे वेअर केलं, मी कसंही काहीही करू शकते. ते जर आता मी तुम्हाला बोलली मगाशीच की मी स्लीवलेसमध्ये एवढे, कारण की माझ्या अंडर आर्म्स आर नॉट सो क्लिअर, तर मी थोडी अंडर कॉन्फिडंट होऊन जाते आणि माझे आर्म्स जाडे आहेत. सो ते म्हणजे भलेही मी कॉन्फिडंट आहे, मी घालून फिरेन, मी फोटोज काढेन, आय डोंट माइंड माझे अंडर आर्म्स कसे दिसत आहेत, माझे आर्म्स कसे दिसत आहेत, आय डोंट माइंड. बट मी आतून तेवढी कम्फर्टेबल नाही आहे जेवढी मी अशा कपड्यांमध्ये आहे. सो मला तसे कपडे घालायला आवडतात, नाही असं नाही, पण असं एका पॉईंटनंतर असं होतं की केसवर बांधताना असं लगेच म्हणजे असं केअर फ्री नाही राहू शकत. सो जर सीमलेसली तुम्हाला काही वेअर करायचं असेल तर जे कम्फर्टेबल तुम्ही ज्यात आहात ते वेअर करा. आणि तुम्ही ज्यात कम्फर्टेबल जास्त असाल ना, त्यात तुम्ही जास्त छान दिसतात. बिकॉज तुमचं लक्ष पूर्ण तुमच्या म्हणजे फुल कॉन्फिडंट असता तुम्ही. आणि जो माणूस, मी तुम्हाला सांगते ब्युटीमध्ये, आता
मी अशी आहे, माझ्या बाजूला माझ्याहून लाख गुणा सुंदर मुलगी असू दे, पण तिचा जर कॉन्फिडन्स थोडा लो असेल तर अट्रॅक्टिव्ह मी वाटेल, ती नाही वाटणार. सो तुम्ही कसे दिसताय, तुमची म्हणजे तुम्ही कसे राहताय त्यापेक्षा नाही, कसे राहताय दॅट इज इम्पॉर्टंट. तुम्ही किती गोरे आहात, किती फ्लॉलेस स्किन आहे, किती छान दिसत आहेत, किती केस छान आहेत, इट डझंट मॅटर. तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करा, ते सर्वात जास्त मॅटर करतं. कॉन्फिडंट बना आणि पर्सनॅलिटी इज एव्हरीथिंग. आय फील की तुम्हाला जर काम करायचं असेल, लुक गुड ना, लोकांना असं आठवलं पाहिजे की तुम्ही कुठे गेल्यानंतर की अरे ही व्यक्ती आलेली इथे, तिने कपडे छान घातलेले. म्हणजे पर्सनॅलिटी तुमचा ऑरा तसा बनून जातो जर तुम्ही पर्सनॅलिटी चांगली ठेवता तर आय थिंक तुम्ही स्वतःवरती काम करा. जास्त असं काही एक्सपेन्सिव्ह घ्यायची गरज नाही आहे, बी इट स्किन केअर ऑर क्लोथ्स. नॉर्मल तुम्ही जर व्हाईट टी शर्ट घातलं आणि खाली ब्लू जीन्स घातली, जर तुम्हाला असं बेसिक वाटतं आहे तर व्हाईट टी शर्ट फुल स्लीव घाला, खाली अशी फ्लेअर जीन्स या फिर रिप्ड जीन्स किंवा स्ट्रेट पॅन्ट्स, स्किनी आजकाल कोण घालत नाही, असं घातलं तर ते एक वेगळं आउटफिट दिसतं. मग ते असं पण दिसतं की हिने स्टाईल पण केलं आहे, प्लस तुम्ही कम्फर्टेबल पण असता तर तुम्ही तसे दिसतात. सो मी खूप बकबक केली, बट यू गेट माय पॉईंट की लुक्स आणि हे सगळं इम्पॉर्टंट नाही आहे, पर्सनॅलिटी इज इम्पॉर्टंट. सो त्याने तुम्ही सुंदर जास्त दिसता. सुंदर बोलण्यापेक्षा त्याने तुम्ही लक्षात राहाल समोरच्याच्या नेहमी, अँड दॅट इज इम्पॉर्टंट. सो या, डू यू फॉलो एनी रूटीन्स फॉर अंडरआर्म अँड बॉडी? अंडरआर्मसाठी मी ट्राय केलेलं ग्लायकॉलिक विच डिड नॉट वर्क. बाकी म्हणजे खराब नाही आहे तसं, म्हणजे काही काम करायची गरज नाही आहे त्याच्यावरती, बट मला फ्लॉलेस हवे आहेत बस. ते एकच, देवा नको मला, असे देवाकडे काय मागते मी शी. सो काही करत नाही आहे मी, बट मला असं वाटतं की मी काही केअर पण करत नाही आहे, आणि स्पेशली पिरियड्सच्या टाईमला ते डार्क होतात का, हे वेगळंच काहीतरी आहे. तर काम केलं पाहिजे मी त्याच्यावरती लक्षच देत नाही. म्हणजे डिओड्रंट्स मी आता लावणं बंद केलं, बिकॉज मी असे व्हिडिओज बघितले की डिओड्रंटने होऊ शकतात तिकडे डार्कनेस वगैरे. सो ते मी आता नाही, बट टाईम टू टाईम ना मला असं वाटतं की ॲटलिस्ट वीकमधनं एकदा तरी तिथे काहीतरी स्क्रब किंवा जे आपण फेसला मास्क वगैरे लावतो ते तिथे एकदा लावलं ना तर आय थिंक थोडं तरी ते बेटर राहील. सो आजसाठी एवढेच व्हिडिओज. मी काही मिस केलं असेल किंवा माझ्या बकबकने काही तुम्हाला कंटाळा आला असेल तर मला सांगा कमेंट करून की कमी बकबक कर. बट बाकीचे क्वेश्चन्स आहेत ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन. आणि एक सांगायचं होतं, आय एम व्हेरी 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 ग्रेटफुल की तुम्ही मला एवढं प्रेम देत आहेत. आणि मी एक्सपेक्ट नव्हतं केलेलं की हे चॅनल माझं एवढं लवकर ग्रो होईल. 1000 फॉलोवर्सच झाले आहेत, बट मला ते खूप मीन करतं. सो थँक्यू सो मच. आणि मी जास्त या व्हिडिओमध्ये बोलते बिकॉज मी एक्सपेक्टच केलं नव्हतं की मला एवढे क्वेश्चन्स येतील. सो ठीक आहे, भेटूया परत. थँक्स अ लॉट. बाय. आणि नेक्स्ट सेकंड पार्टसाठी मी लवकर शूट करेन.